व्यासपीठ गावची खबर न्यूज। राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची पत्रकार परिषद, उलटसुलट चर्चांना पूर्णविराम। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना माध्यमांच्या माध्यमातून उधाण आलं होतं। सुधाकर घारे राजकीय बदल करणार, घारे नॉट रिचेबल, घारे काय निर्णय घेणार, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यामुळे रायगडच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली होती। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही डगमगलेल्या अवस्थेत होते। शनिवारी मोपाडा इथे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि तिथे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे नेते तटकरे साहेब आले होते। त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो। त्यानंतर मी तिथूनच डॉक्टरकडे गेलो आणि माझ्या नाकाची एक शस्त्रक्रिया झाली। 4-5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो। शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवस कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण नाकामध्ये दोन्ही साईडला टाके होते। या साईडला एक छोटासा नाकामध्ये रॉड आहे, या साईडचे टाके परवा काढले आणि ह्या साईडचे टाके 2 दिवसात काढणार आहेत। परंतु सर्वांनी सांगितलं, अशोकशेट्टी सांगितलं का आपण हे सर्व झाल्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन जी आपली भूमिका आहे ही भूमिका आपण सर्वांसमोर मांडू। परंतु मी सांगितलं आता जास्त प्रसार आणि प्रचार व्हायला लागलाय तर आपण जास्त वेळ थांबून चालणार नाही, तर आपल्याला ही पत्रकार परिषद घेणं आवश्यक आहे। मला खऱ्या अर्थाने डॉक्टरनी बोलण्यासाठी थोडी सक्ती केलेली आहे, मनाई केलेली आहे, परंतु तरी सुद्धा आपल्या समोर येऊन माझी जी भूमिका आहे, माझ्या पक्षाची जी भूमिका आहे हे आपल्या समोर मांडणं मला आवश्यक वाटलं, म्हणून मी खऱ्या अर्थाने आज आपल्या समोर येऊन व्यक्त होतोय। 2-3 दिवसापासून आपण सर्वांच्याच माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण सर्वांनीच मला चर्चेत आणण्याचं काम केलं। कुठल्याही प्रकारची निवडणूक नसताना माझा प्रचार चांगल्या पद्धतीने केला। तो जर 24ला केला असता तर कदाचित मी आमदार झालो असतो, परंतु प्रचार हा चांगला असो नाही तो वाईट असो, चर्चेत होण्याचं काम मात्र आपण सर्वांनी केलं। मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे। आपण जी बातमी प्रसारित केली त्यामध्ये सुधाकर घारे पक्षावर नाराज आहेत, पक्षसृष्टीवर नाराज आहेत। त्या बातमीचं मी खऱ्या अर्थाने खंडन करतो। मी कुठल्याही पत्रकारांशी किंवा वैयक्तिक कुठल्या नेत्याशी मी पक्ष बदलणार आहे, मी पक्षावर नाराज आहे असं कोणाशीही कधी बोललो नाही। फक्त माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला फक्त 2 दिवस माझा फोन बंद ठेवावा लागला होता। या माध्यमातून सुधाकर घारे नॉट रिचेबल आहेत, नॉट रिचेबल अशी बातमी पूर्ण जिल्ह्याभरात येत होती। त्यानंतर सर्वांनीच माझ्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मी सर्वांना सांगितलं तर असं कुठलीही गोष्ट घडलेली नाही। जर मला कुठला निर्णय घ्यायचा असता तर मी माझ्या सर्व प्रमुख सहकारी आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, यांना भेटून यांच्याबरोबर चर्चा करून तो निर्णय घेतला असता। मी एकटाही कुठल्या पक्षात जाऊन किंवा कुठला निर्णय घेऊन असं कुठलं चुकीचं काम करणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आज जाहीर करतो। आपण ज्या ज्या गोष्टीचा माझ्या बाबतीत जी चर्चा झाली ती चर्चा कुठेतरी थांबली पाहिजे। माझ्या पक्षश्रेष्ठीपर्यंत
ही चर्चा केली, त्यांनी सुद्धा मला विचारणा केली, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. मात्र या उलटसुलट बातम्यांच्या माध्यमातून पक्षात आणि प्रत्येकालाच काहूर लागली होती. त्यामुळे रविवारी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडत असताना, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला खूप काही दिलंय आणि भविष्यातही मिळेल. मला माझ्या पक्षानं खूप आदरणीय नेते सुनील तटकरे यांनी खूप मोठी जबाबदारी दिली आहे आणि वडिलांप्रमाणे आशीर्वादही दिला. त्यामुळे मी आज आपल्यासमोर भूमिका मांडण्यासाठी आलोय. माझी प्रकृती बिघडली होती आणि माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं मी अतिदक्षता विभागात उपचार घेत होतो. डॉक्टरांनी मला बोलण्यास मनाई केली होती. बोलल्यास त्याचा तब्येतीवर ताण येईल, त्यामुळे मी फोन बंद केला होता. त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती देत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जनतेनं दाखवून दिले. त्यामुळे भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत राहणार आहे. पक्ष भविष्यात माझा विचार करेल आणि आजच जाहीर करतो, मी 2029ची विधानसभेची निवडणूक लढणार आहे, असं सुधाकर घारे यांनी ठणकावून सांगितलंय. कोणत्याही पक्षातून का अपक्ष यावर मार्मिक उत्तर देत, माझ्या पक्षातून नाही मिळालं तर तेव्हा ठरवू, असं घारे यांनी सांगून आता पक्ष सोडणार या बातम्या थांबवाव्यात ही विनंती केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते पुंडलिक पाटील, अशोक भोपतराव, सुनील पाटील, नारायण डामसे, एकनाथ धुळे, संतोष बैलमारे, अंकित साखरे, पंकज पाटील, दीपक श्रीखंडे, अजय सावंत, अजित देशमुख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. आदरणीय तटकरे साहेबांनी कर्जत, खालापूर असेल, आमचा रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्राचं नेतृत्व करता करता आमच्या सर्वांना, जिल्ह्यामधल्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम केलंय. माझ्यासारख्या एक सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला या पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष केलाय. आदरणीय साहेब माझ्या पाठीशी वडिलांसारखं माझ्या डोक्यावर हात ठेवून काम करत मला काम करण्याची संधी उपलब्ध करून देते आणि तटकरे साहेबांच्या माध्यमातून मला सर्वच ताकद मिळाली आहे. तटकरे साहेब जेव्हा संधी मिळेल, सर्वप्रथम ती संधीचा लाभ मला देतील हा मला नक्की विश्वास आहे. कारण 3 पक्षांची महायुती आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा संधी सर्वप्रथम माझ्या रूपानेच असेल असं मला पक्षावर विश्वास आहे. आदरणीय तटकरे साहेबांच्यावर विश्वास आहे.